Yes. Hello students. Presently we are considering a series of video lectures related to chemical thermodynamics, and under that we are discussing few important MCQs, level I can say moderate important MCQs, which will make your basics clear, and also MCQs which are going to be there in future. It will help. Let us see. Heat of neutralization, enthalpy of neutralization means delta H is given, and neutralization reaction, and therefore let it be, normally it is enthalpy change, heat of reaction, enthalpy change. For neutralization sometimes small n is written. Okay. Enthalpy of neutralization or heat of neutralization of strong dibasic acid means one molecule of acid, if it gives two free H plus ions, for example H2SO4, dibasic, even H2S is dibasic, but this is weak. Whatever is dissolved out of that, less get ionized. Okay, weak. Strong dibasic means it is of this type. For example, let it be H2SO4. This is under consideration. And in dilute solution, large amount of water, and by NaOH means again it is strong. NaOH, this is strong and dibasic, because one molecule makes available two free H plus ions, and NaOH which is considered is again strong. Whatever is dissolved all gets converted into Na plus and OH minus ions. जेवढे NaOH dissolve होऊ शकतात त्या सोल्युशन मध्ये सगळे Na प्लस आणि फ्री OH minus ions म्हणजे स्ट्रॉंग. तसंच HCl इज स्ट्रॉंग ॲसिड. का बरं? तर वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड, आता पाणी 100 ml घेतलं आणि HCl तुम्ही 365 ग्रॅम्स डिझॉल्व केलं तर डिझॉल्वच होणार नाही. म्हणजे वॉट एव्हर सॅच्युरेशनपर्यंत हायली सोल्युबल आहेत, त्यामुळं तो मुद्दा नॉर्मली चर्चेत येत नाही. HCl वाय इट इज कॉल्ड एज स्ट्रॉंग ॲसिड, तो मोनो आहे, म्हणजे मोनो बेसिक ॲसिड आहे. म्हणजे काय, वन मॉलिक्यूल वेन इट इज आयोनाइज्ड गिव्स 1 H plus ion, पण स्ट्रॉंग आहे. का बरं? वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड आउट ऑफ दॅट ऑल गेट कन्वर्टेड इन टू H plus and Cl minus ions. तसं ॲसिटिक ॲसिड, हायड्रोजन सायनाइड HCl डिझॉल्व 100 हजारो झाले, समजा 10,000 झाले, तर त्या कंडिशनवरती आहे, एक अंदाजे कल्पना म्हणून 10,000 डिझॉल्व झाले, पण त्यातले समजा एक 25-50 H plus Cl मायनस, आणि बाकीचे अनडिसोसिएटेड, डिझॉल्व्ड पण अनडिसोसिएटेड, स्ट्रॉंग वीक. 11th केमिकल इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम, त्या टॉपिकमध्ये आपण हे सर्व शिकलो आहे. असू दे, काय हरकत नाही. तर स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड, आता स्ट्रॉंग म्हणले डायबेसिक म्हणलं की पटकन एक्झाम्पल ठरलेलं आपलं H2SO4 डोळ्यासमोर यायला काय हरकत आहे. अँड NaOH आणि एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन काय असणार असं विचारलेलं आहे, अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. आता मुद्दा त्यानिमित्ताने मग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन आणि त्यातले बारकावे हे चर्चेत येतात. तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, ॲसिड अँड बेस, जसं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन, या सगळ्या गोष्टीमध्ये पर मोल असं आहे. तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन म्हणजेच ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म स्ट्रॉंग अँड सॉल्ट अँड वॉटर. त्यावेळेला जी हीट इव्हॉल्व होणार, ॲसिड बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, ती एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन किलोजूलमध्ये -57 पॉईंट समथिंग, आपण राऊंड फिगरमध्ये -57 किलोजूल पर मोल अशी आहे. हे म्हणत असताना एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन म्हटल्यानंतर ॲसिड बेस आलंच, प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही. -57 पर मोल एवढे किलोजूल्स, -57 किलोजूल्स हीट इव्हॉल्व आहे म्हणून -57 किलोजूल ऑफ हीट पर मोल. तर पर मोल म्हटलेलं आहे बघा मी आता, वेदर इट इज करेक्ट ऑर रॉंग. ओके. तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन जेव्हा -57 आहे तेव्हा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की बोथ ॲसिड्स
both acid and base स्ट्रॉंग पाहिजेत पहिली, जसं की HCl, HNO3, H2SO4, बेस NaOH, KOH. म्हणजे काय, वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड ऑल विल गेट कन्वर्टेड इन टू H+ आयन्स, ॲसिड असेल तर, आणि बेस असेल तर वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड ऑल विल गेट कन्वर्टेड इन टू फ्री OH- आयन्स. आणि पर मोल असं न लिहिता ॲक्च्युअली, ओके, हे काही केसेसमध्ये लागू असतं. इन्स्टेड ऑफ दिस ॲक्च्युअली एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, इन्स्टेड ऑफ दिस 57 किलोजूलमध्ये इव्हॉल्व येऊन मायनस किलोजूल पर इक्विवॅलंट म्हणलं, म्हणजे ते इक्विवॅलंट वेट एक्सप्रेस्ड इन ग्राम, म्हणजे ग्राम इक्विवॅलंट, पर ग्राम इक्विवॅलंट. जसं पर मोल असतं तसं एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनला पर ग्राम इक्विवॅलंट, शॉर्ट फॉर्ममध्ये ग्राम इक्विवॅलंट, नाही का. म्हणजे तो वर्ड जर आपण पूर्ण बघितला तर तो ग्राम इक्विवॅलंट शॉर्टमध्ये लिहिताना ग्राम इक्विवॅलंट. बघा, एकदाच व्यवस्थित चौकात शिकायचे असतात, मग हे पुढं फटाफट धडाधड वापरायचे असतात. ओके, तर दिस इज मोर करेक्ट, दिस इज नॉट रॉंग, बट फॉर सर्टन एक्झाम्पल्स. त्याचे कारण काय आहे? एक तर पहिला, जेव्हा ही 57 किलोजूलवाली व्हॅल्यू वापरलेली आहे तेव्हा बोथ ॲसिड अँड बेस इज स्ट्रॉंग आहेत, हे फिक्स आहे. कारण का, इफ बोथ आर स्ट्रॉंग देन अँड देन ओनली एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, जे डेफिनेशनच्या वेळेला आपण डिटेल शिकलो आहे, त्यामुळे इथं मी महत्त्वाचं असल्यामुळं या अँगलने सांगतो आहे, पण काही गोष्टी पूर्वीच्या रिपीट न करता. H+ आयन्स फ्रॉम ॲसिड, समजा HCl असेल, H2SO4 असेल, H+ आयन्स फ्रॉम ॲसिड कंबाईन विथ फ्री OH- आयन्स फ्रॉम बेस, डायल्यूट सोल्युशन, ॲक्वस बारीक लिहितो, ॲक्वस किंवा ॲरोवर लिहित असतो मी, गिव्ह अनआयोनाइज्ड वॉटर ऑलमोस्ट. तर H+ आयन्स फ्रॉम ॲसिड अँड OH- आयन्स फ्रॉम बेस, नाही का, फ्रॉम ॲसिड अँड OH- आयन्स, फ्री OH- आयन्स फ्रॉम बेस give water and during this whatever delta H, आता ही एक्झोथर्मिक आहे, whatever enthalpy change, heat of reaction, whatever heat is given out, that is called as enthalpy of neutralization. पण enthalpy of neutralization अशी जेव्हा आपण टर्मिनॉलॉजी वापरतो, जस्ट छोटा Q वापरलेला नाही आहे आपण, ओके. एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन अशी जेव्हा टर्मिनॉलॉजी वापरतो तेव्हा ॲक्च्युली हे प्रिफर्ड आहे पर मोलच्या ॲज कम्पेअर टू पर मोल. दिस इज प्रिफर्ड. त्याचे कारण काय आहे? बोथ स्ट्रॉंग असेल तर वन ऑफ द टू इज वीक, काय ते पण बघणार आहे आपण. इफ बोथ आर स्ट्रॉंग, पर ग्राम इक्विवॅलंटचा अर्थ काय? कुठलंही ॲसिड, नाही का, और एनी बेस, ते जर आपण आता अभ्यासासाठी आपण 1 ग्राम इक्विवॅलंट म्हणतोय, मग 2 ग्राम इक्विवॅलंट, 3 ग्राम इक्विवॅलंट, हाफ ग्राम इक्विवॅलंट, एक्स ग्राम इक्विवॅलंट, ॲसिड किंवा बेस कुठलाही 1 ग्राम इक्विवॅलंट इज टेकन. याचा अर्थ काय? म्हणजे जनरल केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, n इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ॲसिडसाठी, बेससाठी काय बरं, तर त्याचा अर्थ असतो की 1 मोल म्हणजे n नंबर ऑफ अवोगाद्रोज नंबर, 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स, दॅट अमाऊंट विच विल सप्लाय 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स ॲसिडसाठी, त्याला 1 ग्राम इक्विवॅलंट म्हणायचं. किंवा 1 मोल म्हणजेच अवोगाद्रो नंबर, दिस मच नंबर ऑफ 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स देणारा बेस, म्हणजे 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स म्हणजे अवोगाद्रो नंबर एवढे फ्री H+ आयन्स, दॅट अमाऊंट ऑफ ॲसिड विच विल मेक अवेलेबल 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स, दॅट इज 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ ॲसिड. और n नंबर ऑफ अवोगाद्रो नंबर ऑफ म्हणजेच 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स मेकिंग अवेलेबल दॅट अमाऊंट ऑफ बेस विच विल मेक अवेलेबल 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स, तर त्याला 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ बेस म्हणायचं. पहिल्यांदा हे समजून घ्या की जसं 1 मोल कोणाला म्हणायचं आपण ठरवलं होतं, n नंबर ऑफ ॲटम्स और n नंबर ऑफ मोलॅक्युल्स और n नंबर ऑफ आयन्स, म्हणजेच इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम और इक्वल टू इट्स, जर तो एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल तर ॲटॉमिक मास इन ग्राम. ओके, तसं 1 ग्राम इक्विवॅलंट कुणाला म्हणायचं, एस्पेशली
जनरल तर शिकलोच, पण आता आपण सध्या ॲसिड बेस पुरतं बोलूया. तर हे पहिला समजून घे, मी आत्ता काय बोललो ते पुन्हा पॉज करून रिव्हर्स जाऊन ऐका. ओके. आणि मग तो डायबेसिक ॲसिड असू दे H2SO4 सारखा, सध्या स्ट्रॉंग पुरतं बोलूया आपण, मग वीक असेल तर काय होईल ते पुढच्या पॉईंटमध्ये बघू. किंवा HCl मोनोबेसिक ॲसिड असू दे, 1 molecule गिविंग 1 फ्री H+ आयन, किंवा HNO3 असू दे, स्ट्रॉंग पाहिजे, तर तो 1 ग्राम इक्विवॅलंट आहे. 1 ग्राम इक्विवॅलंट आहे. याचा अर्थ फिक्स झाला की वेदर इट इज H2SO4 और वेदर इट इज HCl और वेदर इट इज HNO3, इफ इट इज 1 ग्राम इक्विवॅलंट म्हणजे एक गोष्ट फिक्स झाली की इट विल मेक अवेलेबल n नंबर ऑफ फ्री 1 मोल ऑफ म्हणजेच n नंबर ऑफ फ्री H+ आयन्स. तसंच बेसला पण मग तो NaOH असू दे, KOH असू दे किंवा CaOH ट्वाईस असू दे, तो जर 1 ग्राम इक्विवॅलंट आहे तर याचा अर्थ इट विल मेक अवेलेबल टू द सोल्युशन 1 मोल ऑफ म्हणजेच n नंबर ऑफ फ्री OH- आयन्स बेससाठी. एवढं पहिल्यांदा क्लिअर पाहिजे. आणि मग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनमध्ये पर मोलची भाषा वी अव्हॉइड, असं नाही की कधी कुठल्याच केसमध्ये वापरू शकत नाही असं नाही. वी अव्हॉइड, वी प्रिफर दिस ग्राम इक्विवॅलंट. प्रिफर म्हणण्यापेक्षा वी शुड यूज दिस, वी शुड. त्याचे कारण आहे की ॲसिड कुठला घेतला आहे समजा तुम्हाला माहीत नाही, H2SO4 घेतला. आता इथं डायबेसिक दिले, स्ट्रॉंग दिले, ते ठीक आहे. समजा दिलं नसतं H2SO4 वेदर वी हॅव टेकन और HCl और HNO3, किंवा बेस NaOH आहे का CaOH ट्वाईस आहे आम्हाला माहीत नाही समजा, पण इफ इट इज मेन्शन बोथ आर 1 ग्राम इक्विवॅलंट, तर तुम्हाला एक गोष्ट फिक्स झाली की ॲसिडमधून n नंबर ऑफ म्हणजे 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स येणार आणि बेसमधून 1 मोल ऑफ फ्री OH- आयन मिळणार. याचा अर्थ हे जर 1 मोल आणि हे जर 1 मोल असेल तर वॉटर 1 मोल तयार होणार. H+ फ्रॉम ॲसिड अँड OH- फ्रॉम बेस. 1 ग्राम इक्विवॅलंट ॲसिड घेतलं स्ट्रॉंग, 1 ग्राम इक्विवॅलंट बेस घेतला स्ट्रॉंग, तर फिक्स काय झालं, 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म्ड आफ्टर न्यूट्रलायझेशन. हे फिक्स झालं. याचा अर्थ 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ एनी ॲसिड इफ इट इज टेकन, मग तो डायबेसिक असू दे, मोनो असो किंवा ट्राय, अँड 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ एनी बेस NaOH असू दे किंवा स्ट्रॉंगच्या जवळ जातो म्हणून कन्सिडरिंग स्ट्रॉंग MgOH ट्वाईस. ओके. तर मोनो ॲसिडिक बेस असू दे किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडसारखा डाय ॲसिडिक बेस असू दे, इफ बोथ आर 1 ग्राम इक्विवॅलंट, तर फिक्स काय आहे, तर 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म्ड. का बरं, तर 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स फॉर्म अँड 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स. बघा मी पुन्हा रिपीट केलं कारण हे मिक्स होऊन अनेक टॉपिक्समध्ये हा पॉईंट कन्सेप्ट अनेक इतर क्वेश्चन्समध्ये MCQच्या येत असतो. तर हे पहिलं आपल्याला ही आयडिया पाहिजे. त्यामुळं एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनला पर ग्राम इक्विवॅलंट म्हटलं तर ते करेक्ट आहे. पर मोल म्हटलं तर ते काही स्पेसिफिक केसला करेक्ट आहे, ते पण पुढं सांगतो. ओके. म्हणजे जस्ट मी हिंट देऊन जातो की बोथ इफ दे आर मोनो म्हणजे मोनो ॲसिडिक बेस अँड मोनो बेसिक ॲसिड, समजा HCl आणि NaOH असेल तर HCl NaOH हे 1 molecule गिविंग 1 फ्री H+ आयन, 1 molecule गिविंग 1 फ्री OH- आयन असल्यामुळं त्यांचा 1 मोल आणि 1 ग्राम इक्विवॅलंट सेम आहे. त्यामुळं तिथं पर ग्राम इक्विवॅलंटच्या ऐवजी पर मोल वापरला तर फरक पडत नाही. समजलं का? ओके. येस. पण आम्हाला जनरल वापरायचं की इट कॅन बी एनी आणि किंवा कुठला आहे माहीत नाही, तर पर ग्राम इक्विवॅलंट. कारण पर ग्राम इक्विवॅलंट फिक्स झाला आणि तो जर स्ट्रॉंग असेल तर कुठलाही ॲसिड असू दे आणि कुठलाही बेस असू दे, NaOH, KOH, MgOH ट्वाईस, H+ आयन्स फ्रॉम ॲसिड अँड OH- आयन्स फ्रॉम बेस बोथ विल रिॲक्ट, न्यूट्रलाइज इच अदर अँड गिव्ह 1 मोल ऑफ वॉटर. हे फिक्स. हे जर फिक्स असेल तर नाही का, न्यूट्रलायझेशन म्हणजे HClच्या ऐवजी HNO3 घेतलं काय, HNO3च्या ऐवजी H2SO4 घेतलं काय, त्यातून मिळणारे H+ आयन्स जर n नंबर असेल, 1 मोल असतील म्हणजे 1 ग्राम इक्विवॅलंट, आणि बेस जर 1 ग्राम इक्विवॅलंट घेतला असेल म्हणजे त्यामधून मिळणारे OH- आयन्स जर 1 मोल असतील, म्हणजेच ही रिॲक्शन जर फिक्स असेल, 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड कुठलाही घेतला आणि 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ स्ट्रॉंग बेस कुठलाही घेतला, तर ही रिॲक्शन फिक्स आहे. फ्री H+ आयन्स रिॲक्ट विथ फ्री OH- आयन्स टू गिव्ह अनआयोनाइज्ड वॉटर. तर डेल्टा H त्याचा फिक्स असायला पाहिजे. डेल्टा H फिक्स असायला पाहिजे कारण बाकीचे काउंटर आयन्स आहेत, Na+ आहे का K+ आहे,
Cl मायनस आहे, HCl मधला काय NO3 मायनस आहे, फरक पडत नाही ना. रिॲक्शन शेवटी ॲसिडमधला H प्लस आणि बेसमधला OH मायनस आहे. आणि त्यामुळं पर ग्राम इक्विव्हॅलंटची भाषा केली तर 1 मोल वॉटरसाठी ओके पर ग्राम इक्विव्हॅलंटची भाषा केली तर 1 मोल वॉटर फिक्स आहे. याचा अर्थ या रिॲक्शनचा डेल्टा H फिक्स आहे. तो जो काय असेल इट इज दिस, तो एवढा आहे. 57 किलोजूल ऑफ हीट इज इव्हॉल्ड. किलोजूलमध्ये 57 इव्हॉल्ड येऊन मायनस. त्यामुळं मग वेन बोथ आर स्ट्रॉंग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इज कॉन्स्टंट. वेन ॲसिड अँड बेस बोथ आर स्ट्रॉंग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इज कॉन्स्टंट. तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन असं जेव्हा मी म्हणतो आहे तेव्हा तो बोथ आर पर ग्राम इक्विव्हॅलंट, बोथ आर टेकन, बोथ ॲसिड अँड बेस आर 1 ग्राम इक्विव्हॅलंट ईच, हे फिक्स आहे. आणि त्यामुळे 1 मोल वॉटर तयार होणार यांच्या रिॲक्शनमधून. ओके हे फिक्स आहे. आणि याचा अर्थ हीट इव्हॉल्ड विल बी कॉन्स्टंट, फिक्स असणार. इट इज दिस. पहिला ही गोष्ट घ्या. आणि नॉर्मली किलोजूलमधली वापरतात. समटाईम्स किलो कॅलरी दॅट व्हॅल्यू इज यूज्ड. आणि मग त्यावेळेला मग ती 13 पॉईंट इफ दिस किलोजूल इफ इट इज कन्वर्टेड इंटू किलो कॅलरीज कन्वर्शन ओके 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, तो फॅक्टर वापरला आणि मग किलो कॅलरीमध्ये कन्वर्ट केला तर तो इव्हॉल्ड येऊन मायनस 13.7 किलो कॅलरीज पर ग्राम इक्विव्हॅलंट. लक्षात घ्या पर ग्राम इक्विव्हॅलंट. हा मुद्दा तुमच्या लक्षात येतो का बघा, पर ग्राम इक्विव्हॅलंट. आता इथं ॲसिड HCl असेल आणि बेस NaOH असेल तर दोघांचे पण 1 मोल हे 1 ग्राम इक्विव्हॅलंट आहे. कारण NHClचे मॉलिक्युल्स घेतले तर त्याच्यातून N नंबर ऑफ म्हणजे 1 मोल फ्री H प्लस आयन्स मिळतातच. पण H2SO4चे NH प्लस आयन्ससाठी हाफ मोल घ्यावे लागतात H2SO4. म्हणून तर हाफ मोल ऑफ H2SO4 म्हणजे N/2 मॉलिक्युल्स, कळतं आहे का. हाफ मोल ऑफ H2SO4 म्हणजे N/2 मॉलिक्युल्स म्हणजे 49 ग्राम्स. आणि 1 मोल ऑफ HCl हे केमिकली इक्विव्हॅलंट आहे. त्याचा अर्थ तो कारण का दोघांच्यामधून 1 मोल ऑफ HCl 1 मोल ऑफ HNO3 अँड हाफ मोल ऑफ H2SO4 याच्यातून वेन डिझॉल्ड इन वॉटर 1 मोल ऑफ फ्री H प्लस आयन्स म्हणजे सेम नंबर ऑफ फ्री H प्लस आयन्स मिळतात. तसंच बेसला पण लागू आहे. म्हणून एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनसाठी आणि स्ट्रॉंग असेल तर ही जर रिॲक्शन फिक्स आहे 1 ग्राम इक्विव्हॅलंटमधून हे 1 मोल H प्लस आयन्स, 1 ग्राम इक्विव्हॅलंटमधून हे 1 मोल OH मायनस आयन्स, तर 1 मोल वॉटर तयार होणार. तर डेल्टा H त्याचा फिक्स असणार. मग HClच्या ऐवजी HNO3 वापरा, नाहीतर H2SO4 वापरा 1 ग्राम इक्विव्हॅलंट. आणि NaOHच्या ऐवजी KOH वापरा किंवा MgOH वापरा, फक्त 1 ग्राम इक्विव्हॅलंट. तर हे जर समजलं देअरफॉर आणि मग ते सेंटेन्स आपण ते लक्षात ठेवतो आणि वापरतो. काही ठिकाणी सोपं होऊन जातं एवढं सगळं. आणि हे सगळं अशी चर्चा हे एकदाच ऐकायची असते सुरुवातीला शिकताना आणि मग नंतर याचा वापर धडाधड करायचा असतो. बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या. तर किलो जूलमध्ये आणि मग ही व्हॅल्यू लक्षात राहते. मग हे लक्षात ठेवायची गरज नाही. एवढ्या वेळा वापरलं, एवढ्या वेळा ऐकलं, मी पुन्हा सांगतो आहे. तर इफ बोथ आर स्ट्रॉंग, मग इथून पुढे आता लक्षात राहील आपल्या की एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इफ बोथ आर स्ट्रॉंग, बोथ म्हणजे कोण ॲसिड बेस, इट इज इक्वल टू -57 किलोजूल पर ग्राम इक्विव्हॅलंट और किलो कॅलरीजमध्ये और इट इज -13.7 किलो कॅलरीज पर ग्राम इक्विव्हॅलंट. आता ते दोन्ही पण मोनो असतील तर पर ग्राम इक्विव्हॅलंटच्या ऐवजी पर मोल म्हटलं तर ते करेक्ट आहे त्या केसमध्ये. त्यामुळं ते सावध राहायचं की कुठल्या केसमध्ये वापरलं आहे. पर ग्राम इक्विव्हॅलंट हा मोनो डाय कुठलाही टाईपचा ॲसिड किंवा बेस असेल तर चालतो. ओके. आणि तेवढं पहिल्यांदा माहीत पाहिजे. म्हणजे मग हे निमित्त आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल आणि त्याचं पटकन काहीतरी सॉल्व केलं आणि एक ॲन्सर सांगून टाकलं असं नाही आहे. हे एक निमित्त आहे. त्या निमित्ताने हा क्वेश्चन इट इज जस्ट मीन्स इट सॉल्व सर्टन पर्पज. ओके. आणि मग बिकॉज ऑफ दॅट वी डिस्कस दिस थिंग्स इन डिटेल. आणि मग या टाईपचे क्वेश्चन डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या टॉपिकमध्ये किंवा पुढच्या टॉपिकमध्ये मिक्स होऊन येतात. MCQs आणखी जरा हायर लेवल. त्यावेळेला या गोष्टी तिकडं इमिजिएटली आपल्याला सुचणार. तिकडं स्पीड वाढवण्यासाठी आता थोडा वेळ लावायचा आणि तुम्हाला मग घरी अभ्यासाला रिव्हिजन करायला जो वेळ लागतो तोही कमी होतो इथं जरा रिपीट केल्यामुळं. तर पहिला एवढी गोष्ट इथंपर्यंतची समजून घ्या. समजा इथंपर्यंत कळलं नसेल तर तसं मला कळवा. त्याचा आणखी कुठल्या तरी एका क्वेश्चनच्या निमित्ताने आणखी जरा वेगळ्या पद्धतीने मी सांगू शकतो. इवन दो इट इज इझी, इट इज इंटरेस्टिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून असं म्हणतो की काही वेळेला सोप्या मध्यम गोष्टी असल्या तरी त्या महत्त्वाच्या असतील, पुन्हा लागणार असतील तर त्या
थोडं रिपीट केलं वगैरे तर काहीही बिघडत नाही. येस. मग आता बघा तोच क्वेश्चन, त्या निमित्ताने मगाशी मी बरंच काय एक्सप्लेन केलं. ते सोपं असलं तरी ते आपण पहिल्यांदा बघत असतो आणि पुढं सारखं लागणार आहे. ओके. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड, म्हणजे पटकन एक एक्झाम्पल आपल्या नेहमीच आलं H2SO4 आणि NaOH तो स्ट्रॉंगच आहे, फक्त मोनो ॲसिडिक बेस आहे. ओके. तर इथं ॲन्सर ॲक्च्युली फॉर दिस क्वेश्चन द ॲन्सर इज दिस. ॲन्सर ॲक्च्युली C आहे. दिस इज करेक्ट ॲन्सर. देन व्हाय नॉट. आता मी एवढं एक्सप्लेन केलं, आता बघा मग ॲन्सर C आहे, तर विषय संपतो. थोडं वाढवूया, परत नाही चर्चा करायची वेळ आहेत. मग परत पुढचे टॉपिक्स आले, मिक्स क्वेश्चन आले, या टॉपिकमधले आणखी टेस्ट आल्या, मग ते ओके. वाय नॉट, वाय नॉट डी, वाय नॉट डी, नाही का. एक तर सिन्स इट इज इव्हॉल्व्ड त्यामुळं प्लस साईन नाही आहे, ते चूक. ही तर रॉंगच आहे व्हॅल्यू. ओके. आम्ही मगाशी बघितलं, कॅल्क्युलेट करून बघा. आणि इथं पर मोल दिलेलं आहे, इथं व्हॅल्यूज मायनस पर ग्राम इक्विवॅलंट एक दिलेली आहे आणि 13.7 हे ह्याच्यामध्ये हे करेक्ट आहे. वाय नॉट दिस. तर मुद्दा काय आहे, स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड दिलेला आहे, किंवा हिअर इट इज मेन्शन डायबेसिक ॲसिड डायबेसिकवाला आहे आणि बेस NaOH आहे म्हणजे मोनो ॲसिडिकवाला आहे. समजा मेन्शन केलं नसतं, नुसतं असं म्हटलं असतं स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, मग तो मोनो असो, डाय असो ना ते ट्राय असो, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन किलो जूलमध्ये एवढी, किलो कॅलरीजमध्ये एवढी पर ग्राम इक्विवॅलंट. कारण स्ट्रॉंग आहे आणि कुठलाही ॲसिड असू दे, मोनो, डाय, ट्राय, बेस पण, पर ग्राम इक्विवॅलंटचा अर्थ काय होतो की 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स अँड 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स. ॲसिडमधून फ्री H+ आयन्स, बेसमधून फ्री OH- आयन्स, 1 मोल. त्यालाच 1 मोल ऑफ फ्री H+ आयन्स देणाऱ्या ॲसिडलाच 1 ग्राम इक्विवॅलंट म्हणतात. तसंच बेसला. आणि त्यामुळं मग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनमध्ये ती डेफिनेशन आणखी एक येते थिअरीमध्ये, की एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. ओके. म्हणजे न्यूट्रलायझेशनचे डेफिनेशन आणि मग एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, की एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इज एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस, delta H, heat of reaction taking place during that reaction in which 1 mole of water is formed. 1 mole of water is formed, हे फिक्स, by reaction between free H+ ions from acid and free OH- ions from base. आता 1 mole वॉटर तयार व्हायचे असतील तर हे 1 mole H+ ions ॲसिडमधून यायला पाहिजेत आणि 1 mole OH- ions बेसमधून यायला पाहिजेत. म्हणजेच दोघंही मोनो, डाय, ट्राय कुठले का असेनात, दोघंही 1 ग्राम इक्विवॅलंट पाहिजेत. समजलं का. पुन्हा एकदा क्लिअर केलं. मग डी का नाही, तर समजा एक्झाम्पलमध्ये इथं इन्स्टेड ऑफ डायबेसिक ॲसिड, समजा इथं बोथ आर मोनो, म्हणजे मोनो बेसिक ॲसिड अँड मोनो ॲसिडिक बेस असं मेन्शन केलं असतं, किंवा एक्झाम्पलच दिलं असतं की इथं HCl आणि इथं NaOH, दोघं पण मोनो असते, तर C पण करेक्ट आहे आणि डी पण करेक्ट आहे. मग त्या स्पेसिफिक केसमध्ये जनरल सगळ्यांनाच लागू आहे C, मोनो, डाय, ट्राय. ओके. आणि स्ट्रॉंग असेल तर व्हॅल्यू फिक्स, कारण दोघंही स्ट्रॉंग असतील तर दोघांच्यामधून 1 मोल फ्री मिळणार आहे आणि 1 मोल वॉटर तयार होणार. मग इफ बोथ आर स्ट्रॉंग, 1 ग्राम इक्विवॅलंट 1 ग्राम इक्विवॅलंट कोण का असे ना, मोनो, डाय, ट्राय, तर ही रिॲक्शन फिक्स आहे, तर त्याचा डेल्टा H फिक्स आहे, हेसेस. ओके. तर तो एक भाग झाला. पण समजा दोघं मोनोवाले असते, म्हणजे मोनो HCl अँड NaOH किंवा KOH HNO3 मोनो बेसिक ॲसिड मोनो, तर 1 मोल हेच 1 ग्राम इक्विवॅलंट आहे, कारण n नंबर ऑफ 1 मोलमध्ये 1 मोल H+ आयन्स, 1 मोलमध्ये 1 मोल OH- आयन्स. इन दॅट केस बोथ करेक्ट, बोथ करेक्ट. विचार का, बोथ करेक्ट. पण ॲसिड स्ट्रॉंग दिलेलं आहे पण मोनो डाय दिलेलं नाही, इथं दिलं आहे पण समजा दिलं नसतं, दिस करेक्ट. हा एक तुम्ही भाग लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. पर ग्राम इक्विवॅलंट आणि पर मोलची ही जी भाषा आहे असा मुद्दा आहे. काही वेळेला सायन्स म्हणजे हिट इज इव्हॉल्व्ड माहिती आहे, पण निगेटिव्ह साईनवाला अल्टरनेटिव्ह नसेल आणि एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन विचारलं आहे, तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनमध्ये लाईक कंबशन हीट इज इव्हॉल्व्ड असं अपेक्षित आहे,
तर त्यावेळेला ते चूज करू शकतो. मी मुद्दाम सगळ्या एक गोष्टी सिन्स दे आर डेलिबरेटली मेन्शन साईन, तर आवर आन्सर इज सी. दोन्ही पण मोनो डेलिबरेटली मेन्शन केलं असतं किंवा एक्झाम्पल, तर सी करेक्ट आहेच. इट इज ॲप्लिकेबल टू मोनो, डाय, ट्राय, ऑल. स्ट्रॉंग असेल तर व्हॅल्यू फिक्स, तर बोथ सी अँड डी आन्सर आलं असतं, हे लक्षात घ्या. समजा सी अल्टरनेटिव्ह दिलं नसतं आणि दोन्ही पण मोनो असते, तर आन्सर डी. मुद्दा समजतो का? ओके, येस. तर त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ती गोष्ट क्लिअर करून घेतली तुम्ही. हे असं आहे, हा मुद्दा आहे. आता पुढचा एक क्वेश्चन MCQ येणारच आहे, त्याची थोडीशी आता तयारी करून देतो मी या क्वेश्चनच्या निमित्ताने. म्हणजे याचं एक्सप्लेनेशन संपलं. तुम्ही काय डाऊट विचारला तर परत कुठला तरी क्वेश्चन काढून मग ते पुन्हा एक्सप्लेन करता येईल. येस स्टुडंट्स, ओके, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. हे स्ट्रॉंगसाठी दिले ते ठीक आहे. इफ सपोज दॅट वन ऑफ द टू इज वीक, म्हणजे असा क्वेश्चन पुढे येतो आहे, त्यावेळेला कमी एक्सप्लेन करायला लागेल. इफ सपोज दॅट वन ऑफ द टू इज वीक, ॲसिड किंवा बेस कुठलंही, समजा सोयीसाठी आपण मोनो घेऊ. मोनो शॉर्टमध्ये म्हणतो आहे, म्हणजे मोनोबेसिक ॲसिड अँड मोनोॲसिडिक बेस. फॉर एक्झाम्पल HCN, हायड्रोजन सायनाईड, आणि NaOH. आता HCN वीक आहे, ॲक्वस सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन. मग मी इथं जनरल लिहितो ॲक्वस, डायल्यूट. ओके, ॲक्वस म्हणलं की डायल्यूट सेपरेटली, इट इज नॉट नेसेसरी टू मेन्शन सेपरेटली, स्टील डायल्यूट. तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार, ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म्स सॉल्ट अँड वॉटर. व मग समजा की हा 1 मोल घेतलेला आहे. आता हा मोनो ॲसिडिक बेस असल्यामुळे हा 1 मोल स्ट्रॉंग आहे. हा दिस इज स्ट्रॉंग, हे आम्हाला माहिती आहे. आणि मी म्हणालो की 1 मोल घेतलेला आहे. अरे हा मोनो बेसिक असल्यामुळं 1 मोल विल गिव्ह 1 मोल ऑफ फ्री एच. इट इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट. आता मी पुन्हा रिपीट करायला लागलो बघा, 1 ग्राम इक्विव्हॅलंट, ते ठीक आहे. सेम इज ॲप्लिकेबल टू दिस, बट दिस इज वीक. आणि त्यामुळं काय आहे की याच्यामध्ये सिन्स इट इज वीक, ओके, देर इज अन इक्विलिब्रियम इन ॲक्वस सोल्युशन. ऑल विल नॉट गेट डिसोसिएटेड. बघा मी शॉर्टमध्ये थोडक्यात लिहितो. मग आपण काय विचार करणार की याच्यापासून समजा हा 1 ग्राम इक्विव्हॅलंट घेतला आहे, 1 मोल म्हणजेच, तर n नंबर ऑफ फ्री OH -आयन्स इथं रेडी आहेत. n नंबर ऑफ फ्री OH -आयन्स इथं रेडी आहेत, नाही का. n नंबर, ॲव्होगाद्रोज नंबर, 1 मोल रेडी आहे. आणि इकडं 1 मोल जरी घेतलं म्हणजेच 1 ग्राम इक्विव्हॅलंट मोनो असल्यामुळं, म्हणजे डिसोसिएट झाले तर इट विल गिव्ह 1 मोल ऑफ फ्री H+आयन्स. बट ॲट अ टाइम सिन्स इट इज वीक, नाही का, हा वीक आहे, देअरफॉर देर इज अन इक्विलिब्रियम. तर आपण अशी साधी कल्पना करू सुरुवातीला की समजा त्याचे 1 मोल आहे, तर त्यावेळेला समजा 10,000च या फॉर्ममध्ये आहेत, तर 10,000च रिॲक्ट होतील, बाकीचे शिल्लक राहतील. असं आपण विचार करू. म्हणजे इनिशियली तसा विचार करणं ठीक आहे की समजा आउट ऑफ 1 ग्राम इक्विव्हॅलंट, मोनो असल्यामुळं 1 मोल, समजा 10,000 या फॉर्ममध्ये आहेत, बाकीचे अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आहेत, डिझॉल्व्ड बट अनआयोनाइज्ड. ओके, तर 10,000 H+ आणि यातले 10,000 रिॲक्ट होतील. बट टू कीप K कॉन्स्टंट, कळलं का, रिॲक्शन मूव्ज इन फॉरवर्ड डिरेक्शन. हे जसे जसे न्यूट्रलाइज होतील H+ आयन्स, रिॲक्शन विल मूव इन फॉरवर्ड डिरेक्शन, मीन्स मोर H+ आयन्स विल बी ऑब्टेन्ड. OH- 1 मोल ऑफ OH- 1 ग्राम इक्विव्हॅलंट तयारच आहे तिकडं, लगेच रिॲक्ट होतील. म्हणजे इवन 1 ऑफ द टू इज वीक. समजा ॲसिड वीक आहे, कुठलं तर एक एक्झाम्पल घेऊया, तर हा स्ट्रॉंग आहे, म्हणजे याच्यापासून 1 ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजेच 1 मोल फ्री OH- आयन्स रेडी आहेत, पण याच्यापासून थोडेच आहेत, समजा 10,000 आहेत, तर तेवढे न्यूट्रलाइज झाले. ते न्यूट्रलाइज होतात तोपर्यंत, सिन्स फॉर एव्हरी वीक इलेक्ट्रोलाइट, फॉर एक्झाम्पल ॲसिड, फॉर ॲट दॅट टेम्परेचर, त्याचा काहीतरी Ka असतो. टू मेंटेन दॅट Ka व्हॅल्यू, जो काय असेल तो 10⁻⁸, 10⁻⁹, त्याचा जो असेल तो, जसं ॲसिटिक ॲसिडचा माहिती आहे मला, 1.8 × 10⁻⁵ Ka व्हॅल्यू. वीक बेस असेल तर Kb असतो. ओके, म्हणजे हाऊ मेनी, वॉट प्रपोर्शन इज प्रेझेंट इन फ्री आयोनाइज्ड. तर हे न्यूट्रलाइज होतील. तर टू कीप K कॉन्स्टंट, रिॲक्शन विल गो इन फॉरवर्ड डिरेक्शन, म्हणजे आपण असं लिहितो. म्हणजे मोर H+ आयन्स न्यूट्रलाइज होणार, पुन्हा फॉरवर्ड येणार, न्यूट्रलाइज होणार. मीन्स अल्टिमेटली इफ बोथ आर, हे मोनो असल्यामुळं, मोनो ॲसिडिक
बेस अँड मोनोबेसिक ॲसिड, ठीक आहे. म्हणजे दोघं 1 ग्राम इक्विव्हॅलंट असतील तर भले दोन्हीपैकी एक वीक असेल तरी टप्प्याटप्प्याने मिळेल. स्ट्रॉंग असेल तर इमिजिएट मिळतात, पण फ्री H प्लस आयन्स n नंबर ऑफ फ्री H प्लस आयन्स इथं मिळणारच, फक्त स्टेप्समध्ये मिळणार. आणि त्यामुळं अल्टिमेटली 1 मोल वॉटर, कंप्लीट न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, 1 मोल वॉटर विल बी फॉर्म्ड आणि उरलेले Na प्लस Cn मायनस सॉल्ट NaCN तयार होणारच. हे मुद्दा लक्षात घ्या. मीन्स कंप्लीट 1 ग्राम याचा अर्थ काय होतो बघा. आपण त्यानिमित्तानं हा क्वेश्चन निमित्त आहे, पुढच्या क्वेश्चनला मदत करणार आहे म्हणून मी ते एक्सप्लेनेशन वाढवतो आहे. याचा अर्थ असा होतो 1 ग्राम इक्विव्हॅलंट बघा शॉर्ट फॉर्ममध्ये. आता 1 ग्राम इक्विव्हॅलंट ॲसिड किंवा 1 ग्राम इक्विव्हॅलंट बेस असं म्हणालो की तो मग कुठला ॲसिड आहे मला माहीत नाही, पण 1 ग्राम इक्विव्हॅलंट म्हणतो याचा अर्थ अल्टिमेटली इट विल मेक अवेलेबल 1 मोल ऑफ फ्री H प्लस आयन्स किंवा 1 मोल ऑफ फ्री OH मायनस आयन्स. फिक्स डोक्यामध्ये झालं आणि पुन्हा पुन्हा ऐकलं, लक्षात राहिलं. पुढं असं चुटकी में रफ वर्क करायची गरज नाही. सेवासारखं पॉईंटच्या डोक्यावरून 6 टनाटन. ओके, 1 ग्राम इक्विव्हॅलंट. तर 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी ॲसिड म्हणलं. एक्झाम्पल घेतलं मी कुठलंही, स्ट्रॉंग असो वीक असो, समजलं का, मोनो असो डाय असो, ॲसिड बेस. 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी ॲसिड इज completely neutralized by बघा पुढे काय लिहितोय 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी बेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी ॲसिड इज completely neutralized by 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी बेस. तो मोनो डाय ट्राय वॉट एव्हर इज द केस, स्ट्रॉंग वीक वॉट एव्हर इज द केस. वीक असेल समजा फॉर एक्झाम्पल हे घ्या, तर सुरुवातीला लेस अमाऊंट ऑफ फ्री H प्लस आयन्स अवेलेबल आहेत, दे विल गेट न्यूट्रलाइज्ड. तोपर्यंत रिॲक्शन विल गो इन फॉरवर्ड डिरेक्शन टू कीप K कॉन्स्टंट ॲट द टेम्परेचर. मोर H प्लस आयन्स आर अवेलेबल, दे विल गेट न्यूट्रलाइज्ड. हे स्ट्रॉंग असल्यामुळं फ्री OH मायनस आयन्स 1 मोल ऑलरेडी तयारच आहेत. सो अल्टिमेटली 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ HCl अँड 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ NaOH दे विल गेट कम्प्लिटली न्यूट्रलाइज्ड. जसं स्ट्रॉंगमध्ये आधी लिहिलं होतं आपण. फक्त मुद्दा काय आहे, इफ वन ऑफ द टू इज वीक, मग तेच लॉजिक वापरले की बोथ वीकला पण द सेम लॉजिक इज ॲप्लिकेबल. ओके, इफ वन ऑफ द टू इज वीक ॲट अ टाईम लेस फ्री H प्लस आयन्स अवेलेबल, ते न्यूट्रलाइज झाले की मग पुढं आणखी, म्हणजे त्याचा अर्थ डिसोसिएशन ऑफ हिअर एक्झाम्पल HCN, आणखी कुठलं एक्झाम्पल असेल, ॲसिटिक ॲसिड असेल आणि कुठलं असेल H2S. ओके, वीक बेस NH4OH. तर याचा अर्थ काय होतो, डिसोसिएशन टू कीप K कॉन्स्टंट इट विल मूव इन, म्हणजे असं लिहितो म्हणून फॉरवर्ड डिरेक्शन, हे ठीक आहे, बट इट रिक्वायर्स एनर्जी. कारण ॲट दॅट टेम्परेचर वॉट एव्हर इज द K, त्याप्रमाणे या फॉर्ममध्ये किती, या फॉर्ममध्ये किती ते ठरलेलं आहे. तर न्यूट्रलायझेशनमध्ये जेवढे फ्री H प्लस आयन्स त्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व झाली. बिकॉज ऑफ दॅट फर्दर आयोनायझेशन ऑफ HCN एक एक्झाम्पल आहे. इट कॅन बी अप्लाइड टू एनी वीक ॲसिड ऑर बेस. H प्लस प्लस Cn मायनस, समजलं ना, तयार होतात. तर इट रिक्वायर्स सम एनर्जी. इट रिक्वायर्स सम, आपण केच्या भाषेत बोलतो त्यावेळेला एनर्जीचा विचार करत नाही. अरे पण स्टेप्समध्ये वीक असल्यामुळं स्टेप्समध्ये अल्टिमेटली ऑल HCN गेट न्यूट्रलाइज. मग अशी मी सांगितलं 10,000चा काल्पनिक आकडा घेऊन, तर स्टेप्समध्ये H प्लस आयन्स अवेलेबल होत जाणार अँड कंप्लीट न्यूट्रलायझेशन विल टेक प्लेस. 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी ॲसिड विल कम्प्लिटली न्यूट्रलाइज्ड 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ एनी बेस. मग तो स्ट्रॉंग असो वीक असो, मोनो डाय ट्राय काही पण असो. पण वीक असेल वन ऑफ द टू, इफ इट इज वीक, तर त्याचं जे स्टेप्समध्ये पुढं तसे न्यूट्रलायझेशन होईल, तसं फॉरवर्ड जाणार, म्हणजेच डिसोसिएशन होणार. इट रिक्वायर्स सम एनर्जी. आता ते एनर्जी येणार कुठून, त्याचे जे इनिशियली न्यूट्रलायझेशन सुरू झालेलं आहे त्यातलं इनिशियली काहीतरी फ्री होते ना, जसं म्हणालो 10,000. द हीट विच इज गिवन आउट, दॅट हीट इज युटिलाइज्ड फॉर आयोनायझेशन, म्हणजेच खाली आलं, पुन्हा न्यूट्रलायझेशन झालं, हीट इव्हॉल्व झाली, पुन्हा फॉरवर्ड आली रिॲक्शन, पुन्हा अगेन हीट इज इव्हॉल्व्ड. याचा अर्थ काय होतो, वॉट एव्हर हीट इज इव्हॉल्व्ड ड्युरिंग न्यूट्रलायझेशन, आउट ऑफ दॅट अ सर्टन पार्ट इज युटिलाइज्ड फॉर, जे फॉरवर्ड जातो टप्प्याटप्प्याने असं म्हणालो मी, म्हणजेच इज युटिलाइज्ड फॉर आयोनायझेशन. H प्लस Cl मायनस आयन्स, एक्झाम्पल आयोनायझेशन. याचा अर्थ बोथ आर स्ट्रॉंगसाठी जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, आता इफ बोथ आर स्ट्रॉंगला कॉन्स्टंट का, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. कारण इफ बोथ आर स्ट्रॉंग, तर तो मोनो असो डाय असो ट्राय असो ॲसिड बेस,
1 ग्राम इक्विव्हॅलंट म्हटलं की स्ट्रॉंग आहेत, याचा अर्थ पर ग्राम इक्विव्हॅलंटमध्ये n नंबर ऑफ फ्री H प्लस आयन्स फिक्स आहेत आणि n नंबर ऑफ फ्री OH मायनस आयन्स फिक्स आहेत स्ट्रॉंग असेल तर. याचा अर्थ 1 मोल ऑफ वॉटर तयार होणार फ्रॉम H प्लस अँड OH मायनस आयन्स हे फिक्स आहे. मग रिॲक्शन जर फिक्स असेल, बाकीचे काउंटर आयन्स कुठले पण असू देत, Cl मायनस, नायट्रेट, Na प्लस, K प्लस, तर डेल्टा H फिक्स पाहिजे. पुन्हा रिव्ह्यूज केलं आणि मग इथे या, इफ वन ऑफ द टू इज वीक during neutralization reaction, whatever heat is evolved, that heat is utilized for dissociation of that weak, and therefore although 1 gram equivalent of any acid is neutralized by 1 gram equivalent of any base, heat which is given out of that certain amount of heat, certain portion of heat is utilized for ionization, dissociation, so enthalpy of neutralization will be less if one of the two is weak or both are weak. जे वन ऑफ द टूला आहे तेच लॉजिक बोथला वापरा. लेस दॅन युनिट बदललं आहे, हे तर युनिटमध्ये दोन्ही युनिटमध्ये माहीत असावं म्हणून लिहिलं. लेस दॅन दिस एवढं माहीत पाहिजे आपल्याला. आणि मग त्याच्यावरून मग छान छान क्वेश्चन येतात. पुढं आपल्याला के व्हॅल्यूज वेगळे वेगळे माहीत असतात, किंवा दोन्ही वीक असतील तर मग स्टील लेस, आणि मग ऑर्डर विचारतात. प्रश्न छान येतात, लेवल चांगली असते. पण हा बेस तयार नसेल तर ते क्वेश्चन कसं तुम्हाला कळणार पटकन, त्यावेळेला फास्ट एक्सप्लेन केलं तर. म्हणून आता हा वेळ लावायचा असतो. म्हणून तुम्ही 11th असताना 12th सुरू करायचं असतं. आणि म्हणजे MCQज एक्स्ट्रा घ्यायला, टेस्ट घ्यायला आणि थोडं वेळ लावून एक्सप्लेन करायला बरं पडेल. म्हणून आता हा मुद्दा लक्षात आला असेल तर पुढे एक याला मॅच होणारा क्वेश्चन आहे, तो मग पटकन घेता येतो. ओके, येस. बघा, हे लक्षात आलं का? विचार करा, पुन्हा पुन्हा ऐका. Yes, the earlier example and the explanation given during earlier example, that will be useful here. Okay, you should go through that, then it will help here. Okay, मगाशी डिटेल मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्यामुळे इथं थोडं काही गोष्टी पटपट सांगितल्या जातील, लक्षात घ्या. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ HCl बाय NaOH इज, म्हणजे आता हे दोघंही स्ट्रॉंग आहेत आणि दोघंही मोनो आहेत, म्हणजे मोनो बेसिक ॲसिड अँड मोनो ॲसिडिक बेस. त्यामुळं -55.9 एक्सपेरिमेंटल डिफरन्स आपण जो 57 लिहितो त्याच्या आसपास आहे. -55.9 किलो जूल पर मोल. ओके, इफ बोथ आर स्ट्रॉंग, एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इज कॉन्स्टंट. ते कधी कधी राऊंड फिगरमध्ये आपण -57 किलो जूल पर ग्राम इक्विव्हॅलंट नॉर्मली वी राईट, हिअर पर मोल इट इज रिटन. आता इथं पर मोल चालेल, इट इज पर ग्राम इक्विव्हॅलंट, बट हिअर कारण का बोथ आर मोनो म्हणून सांगितलं ना, आणि बोथ आर स्ट्रॉंग म्हणून ते कॉन्स्टंट आहे, लाईक वॉट वी हॅड यूज्ड अर्लियर. ओके, हे पहिला क्लिअर पाहिजे. त्यामुळं HCl प्लस NaOH गिव्ज H2O प्लस NaCl असं लिहिलं असं तरी अप्लाइंग आयनिक थिअरी, समजा मी आता इथं थोडक्यात लिहितो, क्वेश्चनमध्ये इथंच लिहितो. HCl प्लस NaOH गिव्ज NaCl प्लस H2O. दिस इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता हे स्ट्रॉंग आहे, ॲक्वस लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, मी इकडे लिहितो ॲक्वस बारीक अक्षरात. In large amount of water it will get converted into H plus and Cl minus ions. NaOH will get converted into Na plus and OH minus ions, नाही का. And NaCl is also strong electrolyte, त्यामुळे it will give Na plus and Cl minus ions. Water weak electrolyte आहे. Out of whatever is present, very less get ionized. आपला 11th आठवा Kw 10⁻⁻14 का आला होता per liter of water 10⁻⁻7. just I am mentioning, just go through that. तर मुद्दा काय, HCl plus NaOH both are strong and both are mono, तर त्यांची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इन ॲक्वस सोल्युशन HCl is, since it is strong, it will be present in the form of H plus and Cl minus. NaOH is also strong, therefore in aqueous solution large amount of water it will be present in the form of Na plus and OH minus, and after neutralization it will give salt and water. NaCl will also, in that after neutralization NaCl will be present in the form of Na plus and Cl minus. ते aqueous लिहायचं असतं, मी इथं बारीक लिहिलं. aqueous म्हणजेच Na प्लस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जरी झाली
तरी अर्लियर बिफोर द रिॲक्शन Na+ वॉज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ Na+ मिक्स करण्यापूर्वी. HCl सोल्युशन सेपरेट होतं तेव्हा पण Cl- वॉज फ्री, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. Cl- फ्री होता तसा फ्रीज आहे. NaOH सेपरेट घेतलं होतं तेव्हा पण Na+च होता फ्री, सॉल्वेटेड, फ्री आयन. मिक्स केल्यानंतर सुद्धा Na+ आणि Cl- फ्रीज आहेत, सॉल्वेटेड पाण्यामध्ये. फरक काय पडला मग? फ्री H+ आयन्स फ्रॉम HCl सेपरेट असताना अँड फ्री OH- आयन्स फ्रॉम NaOH वेन देवर सेपरेट, दे रिॲक्ट टू गिव्ह अनआयोनाइज्ड वॉटर. म्हणजेच मग कॉमन आयन्स जर कॅन्सल केले तर H+ फ्रॉम ॲसिड अँड OH- आयन्स फ्रॉम बेस गिव्स वॉटर. आणि मग ते 1 ग्राम इक्विवॅलंट असतील, मोनो असल्यामुळे 1 मोल म्हटलं तरी चालेल. तर 1 मोल ऑफ H+ आयन्स फ्रॉम ॲसिड म्हणजेच 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ ॲसिड घेतलं तर 1 मोल H+ आयन्स अँड 1 ग्राम इक्विवॅलंट ऑफ फ्री OH- 1 मोल ऑफ फ्री OH- आयन्स फ्रॉम बेस गिव्ह 1 मोल ऑफ वॉटर. त्यामुळं बोथ इफ दे आर स्ट्रॉंग, 1 मोल ऑफ वॉटर इज ऑब्टेन्ड फ्रॉम ॲसिड अँड बेस, डेल्टा H फ्रॉम फ्री H+ आयन्स फ्रॉम ॲसिड अँड फ्री OH- आयन्स फ्रॉम बेस, डेल्टा H म्हणजे एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन कॉन्स्टंट असणार. मग अशी पण बोललो, आत्ता थोडक्यात रिपीट झालं. वन ऑफ द टू इफ इट इज वीक, तर एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन कमी दिलेलं आहे. त्याचे रिझन मला कळलं, पण इथं स्पेसिफिक एक्झाम्पल आपण घ्यायला लागलो आहे. आणि ओके, आम्हाला फरक लक्षात आलेला आहे की आता मग हा तर सेम आहे NaOH. म्हणजे अप्लाइंग आयोनिक थिअरीप्रमाणे लिहिलं तर काय होईल बरं? HCN जो स्ट्रॉंग आहे म्हणजे ऑलमोस्ट आयन्स फॉर्ममध्ये असतो तो आयन फॉर्ममध्ये लिहायचा. जो रिलेटिव्हली अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये मेजर पार्ट आहे, आयन फॉर्ममध्ये लेस आहे स्ट्रॉंगच्या तुलनेत, तो अनआयोनाइज्ड लिहायचा अप्लाइंग आयोनिक थिअरी. म्हणजे हेच जर अप्लाइंग आयोनिक थिअरी असं म्हणालो नाही का, इथं खाली लिहितो अप्लाइंग आयोनिक थिअरी, ओके, लक्षात येण्यासाठी. तर हे HCN ॲक्वस म्हणजे त्याचा इक्विलिब्रियम असणार. व्हेरी स्मॉल अमाऊंट विल बी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ H+ अँड Cl- आयन्स, पण स्ट्रॉंगच्या तुलनेत कमी आहे ना, म्हणून मेजर पार्ट लिहायचा, मेजॉरिटी पार्ट लिहायचा आयोनिक थिअरीमध्ये. NaOH इन ॲक्वस सोल्युशन विल बी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ Na+ अँड OH-. ओके, हे कळते तुम्हाला, माहितीच आहे म्हणून बारीक बारीक लिहितो आहे. ओके, रिॲक्टंट्स किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला सवयीच्या आहेत म्हणून. NaCN सॉल्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्यामुळं ॲक्वस सोल्युशनमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. प्रत्येक वेळेला ॲक्वस लिहित नाही किंवा लिहिलं तर बारीक लिहितो आहे. ओके, वन्स आय हॅव मेन्शन हिअर ॲक्वस डायल्यूट, ठीक आहे, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर प्लस Cn- आयन प्लस वॉटर वीक आहे आणि सेम रिॲक्शन. फक्त जे स्ट्रॉंग असतात ते ॲक्वस सोल्युशनमध्ये फ्री आयन्स फॉर्ममध्ये असतात, तर फ्री आयन्स फॉर्ममध्ये दाखवलं सेम रिॲक्शन हॅव रिटर्न, सेम डेल्टा H -12 किलो जूल. आणि दोघंही मोनो असल्यामुळं पर मोल लिहिलं, ठीक आहे. ॲक्च्युली इट इज पर ग्राम इक्विवॅलंट. इन दिस केस पर मोल विल ऑल्सो वर्क, इट विल नॉट बी रॉंग, इट इज ओके, येस. आणि आता मग बघा की रिॲक्शनच्या पूर्वी NaOHमध्ये Na+ आयन्स फ्री होते. आफ्टर द रिॲक्शन सॉल्ट अँड वॉटर न्यूट्रलायझेशन झालं तेव्हा आपण Na+ फॉर्ममध्ये आहेत. मीन्स केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू दे हॅव नॉट अंडरगॉन एनी चेंज. मग तेवढेच पार्ट केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बाजूला काढलं. म्हणजे कॅन्सलिंग कॉमन आयन्स म्हणताना त्याला तसं म्हणायचं असतं. कॅन्सलिंग कॉमन आयन्स मी लिहित नाही. कॅन्सलिंग कॉमन आयन्स म्हणजे Na+ फिजिकल स्टेट आणि चार्ज सगळ्या अँगल लिहा. तर Na+ बाजूला काढून हीच रिॲक्शन मी पुन्हा लिहितो, बघा कशी होईल. HCN प्लस OH- आयन्स गिव्ज ॲक्वस मी इथे एकदाच लिहितो, गिव्ज Cn- आयन, ओके, प्लस H2O. तीच रिॲक्शन आहे. ओके, समजलं ना, तीच रिॲक्शन लिहिली. जे स्ट्रॉंग आहे ते आयन फॉर्ममध्ये लिहिले. जे कॉमन आयन्स आहेत रिॲक्शनच्या पूर्वी पण फ्रीज होता Na+ आणि आफ्टर द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन पण Na+ची क्वालिटी चेंज नाही झाला, त्यामुळे एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा काही रोल राहणार नाही म्हणून तो कट केला आपण रिॲक्शनमधून. आणि मग काय झालं बरं, डेल्टा H -12 किलो जूल पर मोल झालं. म्हणजे ॲक्च्युली ही रिॲक्शन या फॉर्ममध्ये लिहिली आणि बोथ स्ट्रॉंग असलेले HCl NaOH या फॉर्ममध्ये लिहिलं. ओके, तर यातला जो डिफरन्स आहे तो आता आपल्याला थिअरॉटिकलीच कळतं की डिफरन्स का आलेला आहे. तर डिफरन्स जे हीटमधला जो डिफरन्स आहे, हिअर लेस इज इव्हॉल्व्ड, तो जो डिफरन्स आहे तो मॅग्निट्यूडमध्ये डिफरन्स काढायचा तो 43.8 येणार. दॅट
तो का आला तर दॅट इज युटिलाइज्ड फॉर डिसोसिएशन ऑफ HCN. HCN नाही का, HCN हा जो वीक आहे H++CN-, कारण का न्यूट्रलायझेशन होण्यासाठी स्टेप बाय स्टेप ते डिसोसिएट व्हायला पाहिजेत, खाली जायला पाहिजेत, म्हणजे आपल्या भाषेमध्ये नेहमीच्या इट विल गो फॉरवर्ड. तर त्याला काहीतरी एनर्जी लागते ना, ती न्यूट्रलायझेशनमध्ये जी इव्हॉल्व झाली तीच वापरली जाते. तर ती किती वापरली जाणार, तर यातला जो डिफरन्स आहे म्हणजे तो एवढा येणार, तेवढी. हे एकदम क्लिअर लॉजिक आहे. आता हे आपल्याला मॅथमॅटिकली पण एक्सप्लेन करता येतं, म्हणजे हेसेस लॉ. एकदा हे असं लक्षात आलं की एवढं सगळं लिहून कॅल्क्युलेट करायची वेळ येत नाही, फ्युचरमध्ये येणार नाही. बघितलं की आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार किंवा गोल करणार. पण आपल्याला हे असं एकदा बघून माहिती पाहिजे. तर हा जो डिफरन्स, हीट इव्हॉल्ड हिअर इट इज लेस बिकॉज, कारण हा तर NaOH सेम आहे दोन्हीकडे, स्ट्रॉंग म्हणून. तर दॅट डिफरन्स इन एनर्जी, कारण 1 मोल वॉटर तर तयार झालेलंच आहे ना, त्यासाठी H+ आयन्स फ्रॉम ॲसिड आणि OH- आयन्स फ्रॉम बेस वापरलेले आहेत. मग डिफरन्स का आला, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी का इव्हॉल्व झालेली आहे, बिकॉज दॅट डिफरन्स म्हणजे तो 43.8 किलो जूल इज युटिलाइज्ड फॉर डिसोसिएशन ऑफ HCN. ओके. आणि मग ते जसे जसे डिसोसिएट होत गेले तसं असं रिॲक्शन मग कंप्लीट न्यूट्रलायझेशन झालं. तर हे त्याच्यावरून कळतं. आणि मग ॲन्सर काय येणार, 43.1 का बी, तर ॲन्सर बी लक्षात घ्या. एला ओल कराल, that difference is utilized for dissociation of HCN, dissociation of HCl. for that energy should be supplied. म्हणजे तिकडे न्यूट्रलायझेशनच्या वेळेला जी स्टेप्समध्ये इव्हॉल्व झाली ती इथं HCN हॅज यूज दॅट, म्हणजे ॲब्सॉर्ब, म्हणजे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. लक्षात घ्या, सिस्टीम हॅज ॲब्सॉर्ब, HCN विल यूज एनर्जी ॲब्सॉर्ब फॉर डिसोसिएशन H+CN-, आणि मग ते पुढे न्यूट्रलायझेशन होत राहणार. तर तो पॉझिटिव्ह येणार. लक्षात घ्या, गोल इकडे कराल. अशा छोट्या छोट्या चुका होतात. एक असं हे आपल्याला लक्षातच येतं थिओरिटिकली. प्लस हे मॅथमॅटिकली हेसेस मेथडनी पण प्रूव्ह करता येतं. ते पण मी मुद्दाम इथं तुम्हाला करून दाखवतो. बघा, येस, जस्ट लुक हिअर. आताच मी तुम्हाला ती थिअरी आणि ती कन्सेप्ट कळलं की तो डिफरन्स इमिजिएटली आपल्याला सांगता येतो. तरी पण हेसेसप्रमाणे पण करता येतं. ते कुठंतरी पुढं एखाद्या एक्झाम्पलला उपयोगाला येईल, MCQ, नीट आणि इतर एक्झाम्स. काय विचारलं याच्यामध्ये, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन फॉर स्ट्रॉंग इज गिवन, जे आम्हाला पुढं वापरल्यामुळं आता लक्षात पण राहिलं. पर ग्राम इक्विव्हॅलंट लिहिलं की ते ऑल स्ट्रॉंग ॲसिड्स अँड बेसिस त्यांच्यासाठी लागू झालं. जूल किलो जूलप्रमाणे दिस मॅग्निट्यूड विल चेंज, पण हे पर ग्राम इक्विव्हॅलंट. हिअर इन स्पेसिफिक दिस केस सिन्स बोथ आर मोनो पर मोल वी कॅन यूज. ओके, हे ठीक आहे. आणि विचारलं काय बरं, अगेन एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन HCN/NaOH दिलेलं आहे, म्हणजे एक स्ट्रॉंग एक वीक दिलं आहे. ओके. आणि विचारलं काय, एनर्जी ऑफ डिसोसिएशन ऑफ HCN विचारलं आहे, म्हणजे व्हॉट इज आस्क ते पहिलं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. तर एन्थाल्पी ऑफ म्हणजे हीट ऑफ म्हणा किंवा एनर्जी ऑफ म्हणा किंवा ओके, एनर्जी ऑफ डिसोसिएशन ऑफ HCN म्हणजेच काय. मग आत्तापर्यंतच्या डेफिनेशनवरून हे समजलं पाहिजे, एनर्जी ऑफ डिसोसिएशन ऑफ HCN इज आस्क्ड, म्हणजेच काय विचारलं, ΔH ऑफ दॅट रिॲक्शन इज आस्क्ड इन विच 1 मोल ऑफ HCN इज कम्प्लिटली आयोनाइज्ड. तो लिमिटेड आयोनाइज होतो, पण इफ यू सप्लाय एनर्जी इट विल गेट कन्वर्टेड इंटू H+ and Cl- आयन्स. ओके, व्हॉट विल बी दॅट एनर्जी. नॉर्मल कंडिशनमध्ये तो वीक आहे. आउट ऑफ वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड, few are present in H+ and Cl- ions. काही स्ट्रॉंग असतात. आउट ऑफ वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड HCl and NaOH, ऑल प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फ्री आयन्स. तर एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन ऑफ HCN विचारलं म्हणजे मॅथमॅटिकली पटकन, म्हणजे केमिकल इक्वेशनच्या अँगलनी, म्हणजे तो अप्रोच मॅथमॅटिकल असतो. म्हणजे मॅथमॅटिकली केमिस्ट्रीचा तो मॅथमॅटिकल अप्रोच म्हणून HCN गिव्ज H++CN- याचा डेल्टाच विचारला. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे वीक आहे आणि कंप्लीट डिसोसिएशन म्हणजे ही सिंगल एरो म्हणून वापरलं आहे, याचा अर्थच ΔH पॉझिटिव्ह येणार, हे पहिलं लक्षात यायला पाहिजे. आणि काही वेळेला अल्टरनेटिव्ह एवढे सोपे असतात. नॉर्मली एवढं सोपं एखादं एक्झाम्पल असतं की पॉझिटिव्हवाली व्हॅल्यू एकच असेल, ABCD अल्टरनेटिव्ह, नो नीड टू कॅल्क्युलेट. ओके, जस्ट ऑर कम्प्युटर. ओके, तर हे विचारलं आहे आणि दिलं आहे काय, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन इफ बोथ आर स्ट्रॉंग इज गिवन. आता इथं बोथ आर मोनो म्हणून पर मोल दिले, पण ते पर ग्राम इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे या केसमध्ये. आणि इफ दॅट फॉर बोथ स्ट्रॉंग दिस इज द अल्टिमेट रिॲक्शन, 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म्ड फ्रॉम H+ आयन्स फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड OH- आयन्स फ्रॉम स्ट्रॉंग बेस.
म्हणजे स्ट्रॉंग असेल तर ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते म्हणून स्ट्रॉंग म्हणालो या केससाठी. ओके, तर 1 मोल ऑफ वॉटर हे फिक्स आहे म्हणून स्ट्रॉंग इफ बोथ आर स्ट्रॉंग आणि ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन जर या फॉर्ममध्ये लिहित असू तर पर मोलच्या भाषेत चालतं, कारण का एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनची अल्टरनेटिव्ह डेफिनेशन आली आपल्याकडे. मागं मी रिपीट केली. 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म्ड फ्रॉम फ्री H प्लस आयन्स फ्रॉम ॲसिड अँड फ्री OH मायनस आयन्स फ्रॉम बेस, अँड इफ बोथ आर स्ट्रॉंग 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म, डेल्टा H इज कॉन्स्टंट. ओके, ते त्याला हे दिलेलं आहे. आणि काय दिलं आहे बरं, की हे दिलं म्हणजेच काय दिलं आहे, मगाशी मी लिहिलं होतं म्हणून डायरेक्ट ती स्टेप लिहिली शेवटची. अप्लाइंग आयोनिक थिअरी, कॅन्सलिंग कॉमन आयन्स, Na प्लस आयन्स कॅन्सल केले, वॉट एव्हर आय हॅड रिटर्न अर्लियर ते आता मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. म्हणजे हे 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत ज्याची डेल्टा H व्हॅल्यू माहिती आहेत, आणि या इक्वेशनचा डेल्टा H व्हॅल्यू विचारला आहे. नाव हेसेस लॉ एक्झाम्पल्स वी हॅव सॉल्व्ड. बघा आला हेसेस लॉ इथं, असं सगळं ते मिक्स होऊन येतं आणि मग त्या गोष्टी मग पटपट सोडवता येतात. म्हणजेच आम्हाला 1 मोल HCN अनडिसोसिएटेड HCN 1 मोल लेफ्ट साईडला पाहिजे आणि फ्री H प्लस अँड फ्री CN मायनस आयन्स आम्हाला राईट साईडला पाहिजे. आणि दीज 2 रिॲक्शन्स आर गिवन अँड देअर डेल्टा H आर नोन. दॅट इक्वेशन इज आस्क्ड अँड डेल्टा H इज टू बी कॅल्क्युलेटेड, काढायचं आहे. तर आम्हाला 1 मोल HCN अनडिसोसिएटेड लेफ्टला पाहिजे, म्हणजे हे इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 1 करणार आणि राईट साईडला मला H प्लस किंवा CN मायनस, मग याच्यातून काय बरं OH मायनस काय तिकडं रिक्वायर्डमध्ये नको आहे. सायनाईड राईट साईडला पाहिजे, ते इकडं याच्यातून पण हे इक्वेशनचं ऑपरेशन झालेलंच आहे. नाव हाऊ ऑर इन व्हॉट मॅनर दिस इक्वेशन कॅन बी यूज्ड. राईट साईडला 1 मोल फ्री H प्लस आयन्स पाहिजे मला. हिअर लेफ्ट साईड रिॲक्टंट साईडला 1 मोल फ्री H प्लस आयन्स आहेत. रिव्हर्सिंग इक्वेशन म्हणजे इक्वेशन 2ला 1नी मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 1 रिव्हर्स करायचं आणि मग आपण ते इक्वेशन 2 तसंच लिहिणार म्हणजे 3. आता मी लिहित नाही आणि हे रिव्हर्स करायचं म्हणजे हे रिव्हर्स केले की साईन बदलणार. ओके, आणि मग हे रिव्हर्स केल्यानंतर त्याची साईन बदलणार. काय होणार ते बघा, पटपट जरा गडबडीत लिहून दाखवतो. 3rd इक्वेशन, 2nd इक्वेशन मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आहे तसंच राहील. हे इक्वेशन रिव्हर्स करायचं आहे म्हणजेच काय होणार, H2O लिक्विड गिव्स H प्लस, ओके, प्लस OH मायनस. ओके, आणि त्यामुळे काय झालं बरं, डेल्टा H इज इक्वल टू इक्वेशन रिव्हर्स केलं तर डेल्टा H विल ऑल्सो बी रिव्हर्स, साईन रिव्हर्स करायची 55.9 किलो जूल पर मोल. आणि मग हे दोन्ही ॲड करा. हे इक्वेशन मल्टिप्लाय बाय 1 आहे म्हणून मी लिहिलं नाही, म्हणजे 3rd इक्वेशन आणि 4th ॲड करा. हे 4th इक्वेशन. ओके, ॲड करा. ॲड केल्यानंतर काय होईल, हे वॉटर कॅन्सल होतात, फ्री OH मायनस आयन्स कॅन्सल होतात. म्हणजेच अल्टिमेटली वेन वी ॲड दीज 2 आय गेट दिस. इफ आय ॲड दीज 2 इक्वेशन्स आय गेट दॅट इक्वेशन. म्हणजेच इफ आय ॲड साईनसह ॲड डेल्टा H आय विल गेट डेल्टा H ऑफ दॅट, आणि ते तुम्हाला एवढं मिळणार. हे लक्षात आलं का. तर अशा पद्धतीने मी सांगितलं. पूर्वीचे हेसेस लॉ पण करा आणि हे परत न बघता करा, विचार करा आणि पुन्हा एकदा हे लेक्चर पुन्हा बघा. थँक्यू.